हॅलो फ्रेंड्स. तर आज मी आपल्याला ऑर्गनायझेशनमध्ये एन्व्हायरमेंटल पॉलिसी असते आणि ही एन्व्हायरमेंटल पॉलिसी का गरजेची असते आणि त्या पॉलिसीमधून काय साध्य करायचं असतं याविषयी काही अगदी थोडक्यात मुद्दे तुम्हाला मी सांगणार आहे. तर एन्व्हायरमेंटल पॉलिसी ही जस्ट लाईक ISO 14001 हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशननी दिलेल्या गाईडलाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल पॉलिसी ही मेन्शन केलेली आहे. याशिवाय प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, मग ते प्रोडक्शन युनिट्स असतील किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील, इवन काही गव्हर्मेंटचे सेमी गव्हर्मेंटचे डिपार्टमेंट्स असतील, NGOज असतील, तर या सर्वांची एन्व्हायरमेंटल पॉलिसी असते. तर ही पॉलिसी एक प्रकारची कमिटमेंट इंडिकेट करते की ती ऑर्गनायझेशन किंवा ती सिस्टीम किती इफेक्टिव्हरित्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी पुढे जात आहे किंवा स्टेप्स घेत आहे किंवा भविष्यात ते कशा पद्धतीनं काही गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करतील. तर पर्यावरणाची पॉलिसी असणं हा काही लॉज किंवा रूल्सचा सुद्धा भाग आहे. इट इज कंपल्सरी फॉर सर्टन ऑर्गनायझेशन. यानंतर पर्यावरणाचे इश्यू, एन्व्हायरमेंटलचे इश्यूज सॉल्व करण्यासाठी ही पॉलिसी असणं प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी खूप महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ एअर पॉल्युशनचे इश्यूज आहेत, वॉटर पॉल्युशनचे इश्यूज आहेत, वेस्ट मॅनेजमेंटचे इश्यूज असतात, इकोसिस्टीम मॅनेजमेंट, ओव्हरऑल मी आणखी सांगेन की रिसोर्स मॅनेजमेंट, त्यामध्ये बायोडायव्हर्सिटीचा प्रोटेक्शनचा पार्टसुद्धा आलेला आहे आणि वाईल्ड लाईफ असेल किंवा एंडेंजर्ड स्पेसीज यांच्याबाबतचा असेल. उदाहरणार्थ मायनिंग ॲक्टिव्हिटीज जर एखाद्या नियर बाय दी प्रोटेक्टेड एरिया चालत असतील तर हे कायद्याद्वारे कंपल्सरी केलं गेलेलं असतं. तर याच्यामधून आपल्याला एक इको फ्रेंडली सिस्टीम किंवा एक ऑर्गनायझेशन इको फ्रेंडली वेजनी कसं काम करतं हे दिसून येतं. याशिवाय एनर्जी कॉन्झर्वेशन मेजर्स हे प्रत्येक ऑर्गनायझेशननं, प्रत्येक संस्थेनं, संघटनांनी याच्यावरचे मेजर्स घेतलेच पाहिजेत. वेस्ट मॅनेजमेंट केलं पाहिजे. पेस्टिसाइड्स जे काही बायो वेस्टमधून येत असतील तर त्याचं बायो ॲक्युम्युलेशन असेल, ट्रान्सफॉर्मेशन, मॅग्निफिकेशन, कारण अशा गोष्टी जे काही कंटामिनंट्स आहेत किंवा लायटर ऑन पोल्युशन मोठ्या प्रमाणात झालं तर सर्वांनाच घातक ठरू शकतात. त्यामुळं एक प्रकारची कमिटमेंट यातून दिसून असते की किती चांगल्या पद्धतीनं, किती चांगल्या स्टेप्स ती ऑर्गनायझेशन भविष्यात घेईल आणि पर्यावरणाचं संरक्षण, आता प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन दोन्हीचं मिळून कॉन्झर्वेशन हा एक मोठा वाईडर टर्म कन्सेप्ट आहे. तर संवर्धन मी पुन्हा म्हणेन, जेव्हा सर्वजण एकत्र येऊन एक 500 इंडस्ट्रीज आहेत आणि 500 जणांनी ठरवली आहे की आमची ही कमिटमेंट आहे, तर अशा वेळेला मी म्हणेन की सर्वांतर्फे एकत्रितरित्या या कॉन्झर्वेशनसाठी प्रयत्न चाललेले आहेत. तर अनडिझायरेबल चेंजेस, आपल्या पर्यावरणामध्ये अनएक्सपेक्टेड आणि नको असणारे बदल थांबवणे, त्याची नॅचरलिटी जसं आहे तसं पूर्वी होतं 100 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, आता डिग्रेड झालं असेल तर त्याला रिस्टोर कसं करावं ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे आणि पॉलिसी स्टेटमेंटमध्ये ते मेन्शन करू शकतात. जनरली एन्व्हायरमेंटल पॉलिसी जी असते ती लिखित स्वरूपात असते किंवा मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या
बाहेर जर तुम्ही गेला तर अशा पॉलिसीज मोठ्या बोर्डवर किंवा आजकाल काही डिजिटल बोर्ड वेनी डिस्प्ले केलेल्या असतात. तर मुख्यत्वे करून जे टॉप ऑफिशियल्स असतात, सिनियर मॅनेजमेंट असते, यांच्याद्वारे ती साईन केलेली असते किंवा कमिटी बऱ्याच ठिकाणी काम करत असते आणि एन्व्हायरमेंटला मॅनेज करण्यासाठी आमचे हे इफर्ट्स आहेत आणि आम्ही कमिटेड आहोत, आम्ही ते करू, अशा पद्धतीनं त्या बोर्ड्सवर डिस्प्ले बोर्ड्स असतात जे एंट्री गेटवर किंवा EHS डिपार्टमेंटच्या नियरबाय किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये डिपार्टमेंट्समध्ये तुम्हाला अशी पॉलिसी डिस्प्ले केलेली दिसून येते. तर मी आणखी एक सांगेन की इनोव्हेशन्स जर आणायचे असतील आणि प्रत्येक ऑर्गनायझेशन्सला इनोव्हेशन्स आणून नवीन नवीन गोष्टी करून चेंजेस करून पुढच्या स्टेप्स घ्यायचे असतात, जे इंटरनॅशनल रिक्वायरमेंट्स आहेत, नॅशनल लेवलच्या रिक्वायरमेंट्स आहेत, कंप्लायन्स असतात, त्याला फॉलो करायचं असतं. चेंजेस, कंटिन्युअल चेंजेस अँड कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट हा प्रत्येक ऑर्गनायझेशनचा महत्त्वाचा भाग आहे. तर अशी पॉलिसीसुद्धा ठराविक वर्षानंतर बदलली जाते किंवा बदलावी कारण नवनवीन कन्सेप्ट येत राहतील आणि त्या बदलांना सामोरं जाणं, अपडेट राहणं हे सुद्धा प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असतं. तर आम्ही आमचा अजेंडा काय आहे की आम्ही कसे चांगले बदल घडवून आणणार आहोत, आमची ही बिझनेस वे किंवा आमची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्या ऑर्गनायझेशनची ही कशी ग्रीन डेव्हलपमेंट आहे एका अर्थानं, किंवा कमीत कमी डॅमेज एन्व्हायरमेंटला होतो आहे किंवा जो झालेला आहे त्याला आम्ही रिस्टोर करू, त्याला आम्ही वाईज वेनं त्याला मॅनेज करू, ही कमिटमेंट इथं दिसते. आणि त्याच्या रिलेटेड मग काही स्ट्रॅटेजीज असतात, यासुद्धा आपल्याला इथे दिसून येतात. तर मी तुम्हाला असं सांगेन की युनायटेड नेशन्सच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस असतील किंवा इंटरनॅशनल इंडस्ट्रियल रिलेटेड ऑर्गनायझेशन्स असतील, तर अशा सर्व ठिकाणी मुख्यत्वे करून एन्व्हायरमेंटचं रक्षणसुद्धा कसं केलं पाहिजे आणि काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत याच्या वेळोवेळी यावर डिस्कशन्स, चर्चा होत असतात आणि तशा गाईडलाईन्स वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजना, देशांना आणि त्यातील इंडस्ट्रीजना दिल्या जात असतात. तर मी सर्वप्रथम आणखी असं सांगेन की प्रत्येक इन्स्टिट्यूट ही असं दाखवून देत असते ॲज पार्ट ऑफ एन्व्हायरमेंटल पॉलिसी की पर्यावरणावर कमीत कमी प्रमाणात इफेक्ट्स होतील, परिणाम होतील, अशाच ॲक्टिव्हिटी आम्ही करू. जास्त स्ट्रेस किंवा डॅमेज, डिग्रेडेशन पर्यावरणाचं होणार नाही. तर इश्यूज कसे सॉल्व केले जातील, जे भविष्यात इश्यूज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज असतील, जरी एखादी इंडस्ट्री जनरली आपण जेव्हा म्हणतो मल्टीनॅशनल कंपनी तेव्हा त्यांचा एरिया हा मोठा असतो, कन्झप्शन ऑफ वॉटर आणि एअर किंवा इलेक्ट्रिसिटी, अदर रिसोर्सेस हे जास्त असतात, इमिशन्स मोठ्या प्रमाणात असतात, नंबर ऑफ वर्कर्स जिथं जे काम करतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. तर स्टँडर्ड प्रॅक्टिसेस किंवा गव्हर्नमेंटच्या एक्सपेक्टेशनप्रमाणे आम्ही कसं पुढं जात आहोत हे ती पॉलिसी आपल्याला सांगत असते. तर मी एक सिंपल पॉलिसी स्टेटमेंट हे 2-4 लाईन्सचं असू शकतं, थोडं जास्तसुद्धा असू शकतं की वी आर कमिटेड फॉर excellence in environment related activity, we will ensure legal compliance, all standard practices required by government agencies will be followed, and
विदाउट एनी इश्यूज, विथ फुल सपोर्ट टू अवर लाईक एम्प्लॉईज, अशा पद्धतीनं हे एन्व्हायरमेंटल स्टेटमेंट असतं. आम्ही सर्वजण एकत्रितरित्या काम करू आणि चांगल्या पद्धतीनं आमची सोसायटी पुढं कशी जाईल याचा विचार करू. तर मी मुख्यत्वे करून काय गोष्टी किंवा एन्व्हायरमेंटल पॉलिसी एक काही वाक्यांमध्ये मेन्शन केल्यानंतर सेंटेन्सेसमध्ये काय गोष्टी अपेक्षित आहेत, अगदी थोडक्यात शॉर्टमध्ये सांगेन. एन्व्हायरमेंटल ऑडिट करायचं असतं, वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्स, ग्रीन इनिशिएटिव्स त्याच्या अंतर्गत येतात. मग ते पॉलिसीमध्ये डिस्प्ले करत नाहीत किंवा ते इमिजिएटली तुम्हाला समोर दिसत नाही, पण यू कॅन एक्सपेक्ट की एन्व्हायरमेंटमध्ये 15 ते 20 प्रकारच्या गोष्टी एखाद्या ऑर्गनायझेशनला किंवा 30 प्रकारच्या गोष्टी ॲप्लिकेबल आहेत आणि त्या त्यांनी कराव्यात किंवा त्या ते करत आहेत असं आपण एक्सपेक्ट करू शकतो. कारण कंप्लायन्सच्या दृष्टीनं तर जवळपास मोर दॅन 15 गोष्टी ह्या कराव्याच लागतात. जर ती मोठी ऑर्गनायझेशन असेल, मल्टीनॅशनल कंपनी असेल, काही परमिशन्स असतात, काही कन्सेंट्स असतात, त्याचं रिन्युअल असतं, किंवा रॉ मटेरियल परचेसपासून प्रॉडक्ट सर्व्हिस त्याचं एंड व्हेन इट इज थ्रोन आउट ॲज पार्ट ऑफ वेस्ट, व्हॉट हॅपन्स टू इट, सगळ्या गोष्टींचा एकत्रितरित्या आजकाल मुख्यत्वे करून मल्टीनॅशनल कंपनीज किंवा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्सना विचार करावा लागतो. मुख्य कारण म्हणजे हे रिसोर्सेस आहेत म्हणून ही इकॉनॉमी चाललेली आहे आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ह्या संसाधनांवरच अवलंबून आहे आणि आपण त्याचं प्रोटेक्शन करणं ही प्रायमरी ड्युटी आहे. जेव्हा आपण बिझनेस करत असतो, जेव्हा आपण ट्रेड करत असतो, जेव्हा आपण निसर्गामध्ये, नेचरमध्ये इंटरफेरन्स करत असतो, तर ही पॉलिसीमध्ये तुम्ही एनर्जी किती इफिशियंट पद्धतीनं वापरता, पाण्याचा वापर किती चांगल्या पद्धतीनं करता, योग्य वापर, तर कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट ही याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. अवेअरनेस प्रोग्रॅम्स तुम्हाला करावे लागतात प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये. याशिवाय मी सांगेन की तुम्ही इतर कोणत्या ऑर्गनायझेशनबरोबर कोलॅबरेशन्स केलेले आहेत, म्हणजे नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स असतील किंवा काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स असतील, इतर काही स्पेशल एक्सपर्ट्स असतील, तर हे सगळं पॉलिसी जरी 4 ओळीची असती तरी त्याच्या पाठीमागं बॅकग्राऊंडला हे सगळं करणं महत्त्वाचं असतं. बायोमेडिकल वेस्ट जर जनरेट होत असतील, प्लास्टिक वेस्ट जनरेट होत असतील, ऑर्गॅनिक वेस्ट समजा होतं, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये होतं, काही लिक्विड वेस्ट जनरेट होत असतात, तर ते तुम्ही कमिटेड आहात की कसे मॅनेज करणार आहात आणि करता आहात. समाजाकडून खूप अपेक्षा असते की एखादी ऑर्गनायझेशन चांगली आहे म्हणजे सर्वप्रथम ते रिसोर्स, संसाधनांचं कसं संवर्धन होईल, त्यांचं डिग्रेडेशन होणार नाही, त्यांना कोणती इजा पोहोचणार नाही याच्याकडे लक्ष देतात. तर काही गोष्टी समजा प्लास्टिकच्या असतील, आता गव्हर्मेंटचे नियमच आलेले आहेत, त्यांना आम्ही बॅन करू, रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसचा आम्ही वापर करतो आहे, किंवा जनरली ट्रॅडिशनल फ्युएल्सचा वापर कमी होतो आहे किंवा नाईलाजानं ते करावं लागतं, डिझेल जनरेटर्स असतील तर ती ऑर्गनायझेशन कशी क्लीनर फ्युएल्सला प्रमोट करते हे सुद्धा यामध्ये मेन्शन केलं गेलं पाहिजे. केलं जातं काही ठिकाणी. रिसायकलिंग आणि रियूज ऑफ द मटेरियल्स हे सुद्धा ह्या पॉलिसीच्या बॅकग्राऊंडला ऑर्गनायझेशन्सनी करणं गरजेचं आहे. मी आणखी एक 2-3 पॉईंट सांगेन की कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंटमध्ये ट्रेनिंग आणि अवेअरनेस ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंट असेल, त्यांची काही थोडीफार जरी बायोडायव्हर्सिटी एका छोट्या एरियाची असेल तरी ती कशी ते मेंटेन करतात, याशिवाय आहे त्या हॅबिटॅट्स कसं प्रोटेक्ट करण्यासाठी ते एफर्ट्स घेतात. झिरो इमिशन मी पुन्हा सांगतो आहे की
मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, तशी ही अवघड गोष्ट आहे. झिरो इमिशन सो म्हणजे होतच नाही. होतं, पण ते किती जास्तीत जास्त प्रमाणात कमी तुम्ही करू शकता यावरचे इफर्ट्स एक्सपेक्टेड आहेत पॉलिसी जेव्हा तुम्ही मेन्शन करता आणि सांगता. याशिवाय येस, आमचा कॅम्पस आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कमीत कमी प्रमाणात किंवा प्रदूषण होत नाही आणि जास्तीत जास्त इफर्ट्स पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, तो कॅम्पस, ती ऑर्गनायझेशनच्या ॲक्टिव्हिटीज कशा इको फ्रेंडली राहतील याच्याकडे लक्ष दिलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या पॉलिसीमधून आपल्याला दिसून येतात आणि किंवा इनडायरेक्टली या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटल पॉलिसीमध्ये रिफ्लेक्ट झाल्या पाहिजेत. तर मी आता इथेच थांबेन. पुढच्या वेळेला असंच काही एन्व्हायरमेंट रिलेटेड टॉपिक घेऊन मी आपल्यासमोर येईन. थँक्यू.